नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आल्या शेकापच्या रणरागिणी चित्रलेखा पाटील। पावसामुळे भात पिकांचे 100% नुकसान, शासनाने तातडीने भरपाई जाहीर करावी, चिवताईंची मागणी। रायगड जिल्ह्यात 2 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। जिल्ह्यातील पेझारी, मोठे शहापूर, धाकटे शहापूर, शहाबाज, खलाटी या भागातील शेतकऱ्यांचे भातपीक अक्षरशः जमीनदोस्त झाले असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। या संकटाच्या काळात शेतकरी कामगार पक्षाच्या अखिल भारतीय महिला आघाडीच्या प्रमुख व पक्षाच्या रणरागिणी चित्रलेखा पाटील, चिवताई शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आल्या। प्रत्यक्ष चिखलात उतरून शेतपिकांची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांचे हाल ऐकून घेतले। चिवताई म्हणाल्या, तुम्ही शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य खात आहात, पण शेतकऱ्यावर झालेला अन्याय तुम्हाला दिसत नाही का? रस्त्यांच्या संदर्भात सुद्धा सर्वत्र खड्डे झाले आहेत। हे कुठेतरी थांबले पाहिजे। आम्ही शांततेने शासनाकडे शेतकऱ्यांसाठी भरपाईची मागणी करत आहोत। जर तातडीने मदत जाहीर केली नाही तर आम्ही पुढे आक्रमक भूमिका घेण्यास भाग पाडले जाऊ। त्यांच्या भूमिकेमुळे शेतकरी बांधवांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून शासनाने आता तातडीने लक्ष द्यावे अशी सर्वत्र मागणी होत आहे। या कार्यक्रमात शेकापचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यामध्ये अनिल गोमा पाटील, नरेश म्हात्रे, अनिल पाटील, सुहास नारायण पाटील, मितेश पाटील, मिलिंद पाटील, अनिल म्हात्रे, दिगंबर म्हात्रे, पत्रकार बाबू म्हात्रे, नरेश जगन्नाथ म्हात्रे, विलास म्हात्रे, राजन पांचाल आदी मान्यवरांचा सहभाग होता। तसेच या शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक महिला कार्यकर्त्या देखील तिथे उपस्थित होत्या, ज्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपला आवाज बुलंद केला। शेतकऱ्यांसाठी सदैव झटणाऱ्या रणरागिणी म्हणून चिवताईंच्या समाजकार्याची दखल संपूर्ण रायगड जिल्ह्यात घेतली जाते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटीलसह तृप्ती भोईर, अलिबाग। तर तुम्ही सर्व या शेका पक्षाचे कार्यकर्ता म्हणता येणार नाही, तर शेतकऱ्यांसाठी तुम्ही नेहमीच, मी आजपर्यंत तुम्हाला बघतो की शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या वेळेस शेतकरी संकटात पडतो त्या वेळेस तुम्ही देवदूतासारख्या उभे राहतात। तुम्ही आता ह्याची कंप्लेंट तुम्ही इथपर्यंत तर ग्राउंड फ्लोअरला आलेले आहात, परंतु तुम्ही आता ही धाव कुठपर्यंत घेऊन जाणार आहात? नाही, धाव आपल्याला शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे। शेवटी निसर्ग आपल्या हातात नाही। आज निसर्गाने जे नुकसान केलंय ते केलंय, पण सरकारने जास्तीत जास्त नुकसान भरपाई आता त्यांना त्वरित दिली पाहिजे। शहापूर, धरण आणि धाकटी शहापूर आणि पेझारी या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी धावून आलेले आहेत। आवाज महामुंबई चॅनलसाठी संदेश पाटील, अलिबाग। नमस्कार, मी संदेश पाटील, आवाज महामुंबई या चॅनलसाठी आज इथे आलेलो आहे। आज आपल्या इथे शेतकरी कामगार पक्षाच्या धडाडीच्या चिवताई आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत हे प्रत्यक्ष ते सोडवण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहता शेतकरी कामगार पक्षाचे ज्यांना खरोखर या शेतकऱ्यांची कळकळ आहे, आजपर्यंत कुठलाही नेता इथपर्यंत आलेला नाही आणि आज चिवताई प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांची। चिवताई नमस्कार, मी तुम्हाला इथे आता प्रश्न विचारतो की तुम्ही आता ह्या जागेवरती या शेतकऱ्यांचे ज्या आता शेती पडलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांबद्दल? प्रचंड भयानक परिस्थिती आहे। जो अचानक पाऊस आला तो रायगडमध्येच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात आला आणि त्याच्यात शेतकऱ्यांचं, लोकांचं प्रचंड नुकसान झालं। आमच्या इथे भात शेती होते, आता ही भात शेती जवळजवळ भात झालेला, पण अशा वेळी इतका पाऊस येतो आणि ती अख्खी खाली झोडपली जाते आणि तिचा लोकांना एवढं नुकसान होणार आहे। मी तुमच्या चॅनलच्या वतीने विनंती करते, मी कृषी अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलले, याच्याशी सुद्धा बोलले, आत्ता विनंती करते, नंतर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ। आत्ता विनंती करते की यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आणि खूप वाईट वाटतं की आज कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांसाठी कोणीच उभं राहत नाही। आमचा एकच पक्ष आहे। तुम्ही आता मुंबईहून आला असाल, तुम्ही रस्ता बघता, खड्ड्यांनी भरलेला रस्ता आहे। तर आज मला वाटतं शेतकऱ्यांचं हे खूप मोठं नुकसान झालंय आणि त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई ही लवकरात लवकर मिळाली पाहिजे।